नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता तुलसी विवाह निमित्त मात्र आता आनंद निवासमध्ये आता ही आपली ही म्हणजे जानकी, आता तुही रे माझ्या मित्रामधील आता ईश्वरी, नंदिनी आणि आता काही असे अनेक ज्या मैत्रिणी आहेत तर ते एकत्र चहा घेत असतात। आता चहा घेऊन झाल्यानंतर जानकी खुश होत म्हणते की खरं तर आता तुलसी विवाहाचं निमित्त आहे आणि तुलसी विवाहाच्या निमित्ताने आज मात्र आपण सगळेजणी आज येथे एकत्र एकमेकांना भेटलो। आणि हे बघ नंदिनी, अगं मी तर येतच नव्हते परंतु तुझ्यासाठी आले मी, आणि असं वाटतं की बरं झालं मी आले म्हणून। माझ्या जीवाभावाची मैत्रीण सुद्धा मला भेटली आणि शिवाय आणखीन 4 ओळखी सुद्धा जास्त झाल्या। अशाच ओळखी होतात, गप्पा होतात, सुख दुःख एकमेकांशी शेअर करतो नाही का। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो, बायकांचं सुख जरी वेगवेगळं असलं तरी दुःख मात्र सेम असतं। तेव्हा ईश्वरीचा चेहरा थोडासा पडलेला दिसतो आणि ईश्वरीचं हे बोलणं आता सगळ्यांना धक्कादायक वाटतं। तर जानकी विचारते, ईश्वरी तू असं का बोललीस ग? आणि काय ग नंदिनी, ईश्वरीला काय झालं? ईश्वरी घरी सर्व ठीक तर आहे ना? सासरी तुला कोणाचा त्रास वगैरे तर नाही ना? तेव्हा आता नंदिनी म्हणते की हो, सासरी तिला त्रास होतोय परंतु सासरच्या लोकांकडून नाही। तेव्हा जानकी विचारते की मग काय? तर नंदिनी म्हणते की तीच आपली युगायुगांची जी स्टोरी आहे तर ती स्टोरी, माझं तुझ्यावर प्रेम आहे मग तुझं माझ्यावर प्रेम तर असलंच पाहिजे, तू फक्त माझी आहे आणि जर तू माझी होऊ शकली नाही तर मी तुला दुसऱ्या कोणाचीच होऊन देणार नाही, असं हे वगैरे वगैरे। तेव्हा आता सगळ्या जणी बायका मात्र आता अगदी शांत असतात, कारण प्रत्येकाच्या अगदी जीवनामध्ये अशा स्टोऱ्या तर असतातच। सगळ्या बायका आता एकमेकींकडे पाहतात। तेव्हा आता जानकीच्या आयुष्यामध्ये तेच घडलेलं असतं। जानकीला सुद्धा आपला भूतकाळ आठवतो, जानकीचा चेहरा पडतो। त्यानंतर आता इकडे सारंग सौमित्राला विचारतो की दादा, अरे पैशाची व्यवस्था नाही झाली का? तर सौमित्र आणि अवंतिका नाराज असतात। तर सौमित्र नाही असं म्हणतो, अरे मी आणि अवंतिकाने खूप काही प्रयत्न केलेत परंतु काही असं वर्कआउट नाही होत की काय करावं आणि काय नाही हेच काही समजत नाही। त्यावर आता सारंग सुद्धा म्हणतो की हो दादा, अरे एक एक प्रॉब्लेम सोडवता सोडवता डोक्याचा पूर्णपणे भुगा व्हायला लागला। त्यावर आता सौमित्र म्हणतो की अरे आपलीच ही अवस्था आहे तर जानकी बहिणीचं काय होत असेल? आणि तेवढ्यात ईश्वरी आता इकडे म्हणत असते की एरवी मुलं खरंच किती कमाल असतात, म्हणजे स्वतःच्या जगामध्ये ते एकदम असे खुश असतात, गिटार पण वाजवतात आणि कानाखाली सुद्धा वाजवतात, स्वतःच्या भावनांचं रील पण करतात आणि दुसऱ्यांच्या भावनांचं फील सुद्धा करतात। नंदिनी म्हणते की जेव्हा त्यांना आपल्या मनात काय चाललं हे फील करण्याची, समजून घेण्याची वेळ येते तेव्हा मात्र आता त्यांचा पुरुषी अहंकार आडवा येतो। तर त्यांना असं वाटतं की आपल्या प्रेमाचा दागिना बायकांनी सगळीकडे मिरावा म्हणून, परंतु साधी गोष्ट त्यांना कळत नाही की बायकांचं मन ही खाजगी मालमत्ता नाही। तर म्हणजे हे बघा, तुम्ही असाल पाऊस, वारा, ऊन, फूल वगैरे, परंतु साध्याशा फुलाने मात्र कधी उमलायचं हे तुम्ही नाही ठरू शकत। आणि ही साधी गोष्ट ज्या पुरुषाला कळत नाही तर त्याकडे कोणत्याही बाईचं मन वळत नाही। तर तेव्हा मात्र आता त्यातील एक मैत्रीण म्हणते की त्यांना असं वाटतं की आपण सुद्धा तसंच वागलं पाहिजे, आपण हो तर म्हटलंच पाहिजे, अगदी नकार सुद्धा त्यांना विषयासारखा वाटत असतो। तेव्हा आता जानकी म्हणते की म्हणूनच तर प्रत्येक पुरुष हा महादेव नसतो, बायकांच्या नकाराला ते विष समजवतात म्हणूनच ते पचू शकत नाही आणि इथेच मात्र ते खऱ्या अर्थाने अगदी हरतात। तर आणि ना ते कुणाच्या मैत्रीच्या लायकीचे राहतात आणि ना कुणाला सुख देण्याच्या लायकीचे। त्यावर आता नंदिनी सांगते की माझ्या सुद्धा बाबतीत तसेच झाले, ज्याला मी माझा मित्र मानला शेवटी त्यानेच माझ्या विश्वासाचा गळफास लावला। तर लगेच ईश्वरी सुद्धा सांगते की भरोसा, अशा माणसाकडून तो भरोसा तर कायमचा तुटला जातो। उरते तर काय फक्त एक मागणी, डिमांड, आणि त्यात तर प्रेम तर नसतं, फक्त ती वासना असते आणि मुलगी फक्त या अशा पुरुषांसाठी एक वस्तू असते। त्यावर आता जानकी ईश्वरीला समजावते, ईश्वरी अगं, त्यावर आता नंदिनी म्हणते की हे फक्त आणि फक्त आमचे अनुभव नाहीत, असे अनुभव तर तुम्हाला सुद्धा आले असतील। आता नंदिनीच्या आयुष्यामध्ये सुद्धा हेच घडलेलं असतं, जानकी ईश्वरी यांच्या सुद्धा आयुष्यामध्ये हेच घडलेलं असतं। आणि हे बघा, जानकी आणि ईश्वरी ह्या तर माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत आणि तुम्ही तर सगळ्या माझ्या आनंद निवास मधील सोबतीने आहेत। आणि खरं तर तुळशीच्या लग्नाचं निमित्त करून मी तुम्हाला सगळ्यांना येथे बोलावून घेतलं, कारण कसं आहे, आपण बायका फक्त बडबड करत असतो परंतु हे असे विषय जर निघाले तर आपण आपले सगळे शब्द गिळून टाकतो। परंतु आता मात्र बाद झालं, तुम्हाला कुणाला सुद्धा तुमच्यापैकी एकतर्फी प्रेमाचा अगदी हा छळ आला असेल त्यांनी प्लीज हात वर करा, आणि त्यात म्हणजे घाबरण्यासारखं असं काही नाही।
हवं तर हे बघा, सगळ्यात अगोदर मी हात वर करते. म्हणून नंदिनी आपला हात वर करते. त्यानंतर ईश्वरी हात वर करते आणि ईश्वरीने हात वर केल्यानंतर आता त्या सगळ्या तेथील ज्या नंदिनीच्या आनंद निवासातील त्या मैत्रिणी आहेत तर त्या सुद्धा आता प्रत्येक जणी हात वर करतात. म्हणजे आता प्रत्येकीला आता एकतर्फी प्रेमाचा हा छळ वाटायला आलेला असतो. तेव्हा आता जानकी सगळ्यांकडे बघते आणि जानकी आपला हात सुद्धा वर करते. तेव्हा आता सगळ्याजणी जानकीकडे पाहतात. तर जानकी म्हणते की आपल्या सगळ्यांचाच हात वर आहे तर, आणि आपण किती सहन करत असतो, काहीच, खरंच कुणाला काही पत्ता न लागून देता. तेव्हा आता ईश्वरी खुशवत म्हणते की खरं आहे, कारण जोडीदार हा समजदार असला तर ह्या सगळ्यासाठी लढायला ताकद मिळते. त्यावर आता जानकी म्हणते की हो ईश्वरी, तू तर अगदी बरोबर बोलली. अशा वेळेस मात्र आपला जोडीदार हा आपला एक सगळ्यात मोठा अधिकार असतो. जसा माझा नवरा, माझे ऋषिकेश माझ्या पाठीमागे अगदी पहाडासारखे उभे आहेत. तर तेव्हा आता नंदिनी म्हणते की मला सुद्धा माझ्या जीवाचा अभिमान आहे. जीवा माझ्या पाठीमागे नाही तर माझ्या सोबतीला असतात, ते आहेत म्हणून या सगळ्यातून मी निभावून नेलं. पण ही अशी स्टोरी मात्र प्रत्येकाची असते असं काहीच नाही. बस मला फक्त एवढंच म्हणायचं होतं. त्यावर आता ईश्वरी म्हणते की बास, आता बास झाले. आता यापुढे मात्र आपण कोणीही हे सर्व सहन करायचे नाही, म्हणजे नाहीच. आता मात्र हा सगळा काही अर्थ आपण अशा पुरुषांना समजावून सांगायचा. तर जानकी म्हणते की जर असे पुरुष आपल्या आयुष्यामध्ये असतील तर उपटून टाका आपल्या दारातील जाई जुई आणि दारामध्ये बाबळी राखा. तिंधड्या आपल्या मनाच्या नाही तर त्यांच्या पुरुषी अहंकाराच्या झाल्या पाहिजे. तेव्हा आता सगळ्यांना हे म्हणणं पडतं. तर आता नंदिनी म्हणते की खरं तर हे सर्व सांगण्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना येथे बोलावलं होतं. तेव्हा तुम्हाला एकटे वाटेल तर तेव्हा एकमेकींच्या हात धरा. बायकाच बायकांच्या शत्रू आहे तर असा समज मात्र ह्या पुरुषांनी सगळीकडे पसरलेला आहे. तेव्हा जानकी आणि ईश्वरी एकमेकींच्या हातामध्ये हात देतात. नंदिनी म्हणते की आपण त्यांना दाखवून द्यायचं की बायका ह्या बायकांच्या सोबतीने आहेत. तेव्हा मात्र आता सर्वजणी मैत्रिणी टाळ्या वाजवतात. तर आता नंदिनी म्हणते की जानकीच्या अगदी बाबतीत सांगायचं झालं त्याच्याही एकतर्फी प्रेमाचं वादळ आपल्या तुळशीपाशी लावलेला दिवा नाही विझू शकत. हो ना जानकी. तेव्हा आता जानकीचा चेहरा एकदम पडतो. जानकी अगदी नर्वस होते. सर्वजणी आता जानकीकडे पाहतात. तेव्हा आता नंदिनी विचारते की जानकी, अगं काय झालं? अगं तू इतका कसला विचार करतेस? तेव्हा आता जानकी म्हणते की अहो, काही आठवणी इतक्या अगदी क्रूर असतात की ज्या आठवल्या तरी धडकी भरतात. अशाच काही आठवणी गाठीशी बांधलेल्या आहेत. त्या आठवणी आठवल्या आणि मन मात्र माझं कडू झालं. तेव्हा आता नंदिनी खुश होत म्हणते की जानकी, परंतु आता तू भरल्या गोकुळात राहतेस ग, आणि इतिहास साक्षी आहे की जेथे जेथे सीता आहे तर तेथे तेथे रावण तर आहेच, पण श्रीराम सुद्धा आहेत, हो की नाही? तर जानकी म्हणते की हो, खरं आहे तुझं, कारण स्त्रीमध्ये खूप अशी ताकद आहे तर ती जितकं सहन करू शकते तर वेळ आली तर पुरुषी अहंकाराची लंका सुद्धा ती दफन करू शकते. त्यावर तर ईश्वरी म्हणते की नंदिनी, अगं खरंच तुम्हाला सगळ्यांना भेटून मात्र माझा हौसला आणखीनच वाढला ग. तेव्हा आता सगळ्यांना एक आता वेगळ्याच प्रकारची आता उत्साह हौसला वाढतो. आता सगळेजणी विचारात पडतात. परंतु जानकी मात्र मनामध्ये आता तिचं टेन्शन असतं. ती विचार करते माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा एकेकाळी असंच एक वादळ आलं होतं. आज मात्र हा विषय निघाला म्हणून मोडून टाकलेला सगळं काही भूतकाळ आज मात्र पुढे आला. आता मात्र जाऊन मी ऋषिकेशशी बोलल्याशिवाय माझं मन हलकं नाही होणार. तेव्हा आता सर्वजणी एकमेकींशी गप्पा करत असतात. तर जानकी आता ठरवते की काही झाले तरी आता ऋषिकेशशी बोलायचं. तेव्हा मात्र आता सगळेजणी आपापल्या घरी जातात. तर जानकी आता विचार करत असते, रूममध्ये आलेली असते आणि वामन शास्त्री मात्र जे काही तिला सांगितलेलं आहे तर त्याबद्दल तिला सर्व आठवते. जानकीने त्यांना विचारलेलं असतं की नक्की असं काय आहे माझ्या भूतकाळाशी घडलेलं, माझ्या कुटुंबाशी निगडीत आहे ते. तेव्हा आता वामन शास्त्री म्हणतात की हो, तुझ्या हातून असं काहीतरी घडलेलं आहे. जानकी तर विचारत असते, ह्या सगळ्याचा ती विचार करत असते आणि तेवढ्यात तेथे ऋषिकेश येतो. तर आता जानकी म्हणते की ऋषिकेश तुम्ही? तर जानकी थोडीशी अगोदर घाबरलेली असते. ऋषिकेश विचारतो की जानकी, अगं काय ग, काय झालं? इतकं घाबरायला तुला काय झालं? तेव्हा आता जानकी म्हणते की अहो काही नाही. तर ऋषिकेश तिला विचारतो की मला एक गोष्ट सांग बरं, तू कुठे गेली होतीस? तेव्हा आता जानकी सांगते की मी नंदिनीला भेटायला गेले होते. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की नंदिनीला भेटायला मग तेथे काही घडले? जानकी काही उत्तर देत नाही. तर ऋषिकेश विचारतो की जानकी, अगं मी तुला काय विचारतो, नंदिनीच्या घरी असं काय घडलं की तू इतकी पॅनिक झाली? तर तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, नंदिनीच्या घरी मला एका कार्यक्रमासाठी बोलावलं होतं आणि तेथे मात्र आता तिच्या बऱ्याचशा मैत्रिणी आल्या होत्या. तेव्हा त्या मैत्रिणींनी त्यांचा एक एक अनुभव सांगितला आणि तेव्हा मला कळाले की त्यांना सुद्धा त्या गोष्टीचा किती त्रास झालेला आहे आणि काही जणींच्या आयुष्यामध्ये इतका विचित्र आणि वाईट अशा घटना घडलेल्या आहेत ती ऐकून मला सुद्धा इतका त्रास झाला.
तर असं वाटलं की मला त्यांना हे सर्व कसे सहन झाले असेल। काही जणींच्या भूतकाळाचा इतका अगदी वाईट परिणाम झालेला आहे की त्या अजून सुद्धा इतक्या तणावाखाली वागतात। तेव्हा आता जानकीच्या जीवाची तळमळ होत असते तर ऋषिकेश म्हणतो की जानकी तू शांत हो। जानकी म्हणते की ऋषिकेश मी कशी शांत हो? अहो जेव्हा त्या बायका हे सर्व सांगत होत्या आणि तेव्हा मग आता जो तो प्रसंग आहे तर तो तसा माझ्या डोळ्यासमोर येतो, मग मी कशी शांत हो सांगा, तुम्ही सांगा मला। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ तू शांत हो आणि रिलॅक्स राहा, मी आहे ना तुझ्या सोबत, तू इतका विचार करू नकोस। तर जानकी म्हणते की हो तुम्ही आहात माझ्या सोबत, परंतु हे बघा ऋषिकेश मला त्या स्त्रियांसाठी इतकं वाईट वाटतं, त्यांच्याकडे तुमचा सारखा जोडीदार नाही, त्यांच्याकडे तुमच्यासारखा हक्काचा माणूस नाही, तर मग त्यांनी काय करावं? एकटीने कुठपर्यंत असं लढत राहावं? त्यांनी काय करायचं, कुठे जायचं? आणि असं म्हणतात की स्त्रीकडे सहनशक्ती असते, ती सगळं काही सहन करू शकते, पण जेव्हा सर्व काही सहनशक्तीच्या पलीकडे जाते तर तेव्हा काय करायचं ऋषिकेश? जिथल्या तिथे सगळं काही सांगायचं का? तिला जे काही वाटतं, तिने जे काही भोगलेलं आहे त्या सर्वाचा सामना करायचा का? त्यावर आता ऋषिकेश विचारतो की म्हणजे जानकी तू एवढा कशाबद्दल विचार करतेस? तेव्हा आता जानकी म्हणते की माझ्या भूतकाळाबद्दल शास्त्री बुवांनी सांगितले ते सगळं काही अगदी राहून राहून माझ्या डोक्यामध्ये त्याचे सारखे विचार येतात। त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की एक मिनिट जानकी, तुझा अजून सुद्धा त्यावर म्हणजे विश्वास आहे का? तर जानकी म्हणते की हो ऋषिकेश, माझा अजूनपर्यंत त्या सगळ्यावर विश्वास आहे। जानकी म्हणते की हो ऋषिकेश, जे काही माझ्या भूतकाळामध्ये घडले तर त्याचा मला खूप असा त्रास झालेला आहे, तर इतके दिवस मी काही बोलले नाही, परंतु आज मात्र एक एक स्त्री तिची कहाणी सांगत होती तेव्हा मला असे वाटले की आपण हे सर्व तेव्हाच का बोललो नसेल। आणि हे बघा ऋषिकेश, आपण आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटनेबद्दल आपल्या कुटुंबाला कधीच काही सांगितलेलं नाही, तर 12 वर्षापूर्वी आपल्या आयुष्यामध्ये जे काही झालेलं आहे ते कदाचित आपण आपल्या योग्य वेळेच आता घरच्यांना सांगायला हवं होतं, आणि जर त्यांना हे सर्व सांगितले असते तर आपल्या हातून एक मोठी चूक झाली। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, आपल्या हातून कोणतीही चूक झाली नव्हती। तर जानकी म्हणते की असं आपल्याला वाटतं कारण अनधावपणे आणि कळत नकळत काहीतरी चूक आपल्या हातून तर घडली असेल आणि कदाचित त्याच भूतकाळाचं संकट आज आपल्यावर आलेलं आहे। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की संकट? तर जानकी म्हणते की हो ऋषिकेश संकट, आणि हे बघा ऋषिकेश जो आपल्या आयुष्यामध्ये यायला नको होता तो परत आलेला आहे आणि त्याच्याबद्दल मात्र आपल्या कुटुंबाला काहीच माहिती नाही, तर मग त्याच्याबद्दल आपण सगळ्यांना सांगायला हवे। तर तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, पण सगळ्यांना जर सांगितले तर प्रॉब्लेम होईल। तेव्हा आता जानकी म्हणते की प्रॉब्लेमला आपण सगळेजण एकत्र सामोरे जाऊ, पण घरातील आता सगळ्यांना त्या माणसाबद्दल कळायलाच हवे। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे जानकी, तुला वाटतं तर आपण सगळ्यांशी बोलूयात, तर निदान सौमित्रा आणि सारंग यांना तरी सांगूयात। मला असं वाटतं की ते सगळं काही अगदी पॅनिक न होता समजून घेतील, त्यामुळे जानकी मला तर आता आपण सगळेजण मिळून काही ना काही मार्ग आता नक्की काढूयात, तू काळजी करू नकोस। तेव्हा आता जानकी म्हणते की ठीक आहे ऋषिकेश, तुम्ही जे काही म्हणतात आपण तसेच करूयात, आलोच मी, असे बोलून आता हा ऋषिकेश बाहेर येतो। सौमित्रा आणि सारंग यांना म्हणतो की तुमच्याशी आता काहीतरी आम्हाला बोलायचं आहे, तर अगदी महत्वाचं आहे। तर सारंग विचारतो की दादा अरे काय बोलायचं आहे? तर त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की ते सर्व तुम्हाला जानकी सांगेल। तेव्हा मात्र आता सगळेजण रूम मध्ये जानकीकडे येतात, तर आता जानकी म्हणते की सारंग भाऊजी, सौमित्र भाऊजी आणि ऋषिकेश, तर आता अवंतिका विचारते की जानकी बहिणी अहो काय झालं? नाही दादा म्हणत होते की तुम्हाला आमच्याशी काहीतरी बोलायचं म्हणून। तर सौमित्र विचारते की बहिणी अगं तुला कशाबद्दल बोलायचं आहे? तर तेव्हा आता जानकी म्हणते की तुमच्या सगळ्यांशी माझ्याबद्दल आणि ऋषिकेश बद्दल बोलायचं आहे। तर तेव्हा आता सारंग विचारतो की तुमच्या दोघांबद्दल मग काही घडले का? आणि वहिनी काही घडले का? काही प्रॉब्लेम वगैरे आहे का? अगं वहिनी सांग मग लवकर, आपण सगळे मिळून आता तो प्रॉब्लेम सोडून टाकूयात। त्यावर आता जानकी म्हणते की हे बघा भाऊजी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तसं काही झालेलं नाही, तर आपल्या आयुष्यामध्ये जो काही प्रॉब्लेम आलेला आहे ना तर तो माझ्या भूतकाळाशी आहे, तर आणि त्याचबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे। तर तेव्हा आता सगळेजण विचारात पडतात। त्यानंतर आता बाहेर पाऊस पडत असतो आणि आजी मात्र आता ऐश्वर्याला फोन करते आणि ऐश्वर्याला फोन करून म्हणते अगं ऋषिकेश आणि जानकी आहे ना तर ते हसण्याचं सोंग करतात, देखावा करतात, परंतु जीवाची जी काही होणारी घालमेल आहे ती मात्र काही त्यांची थांबत नाही, त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसते। त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की आजी अहो तेच तर मला हवं आहे, कारण ह्या लोकांना घालमेल नाही तर अगदी तडफडताना मला त्यांना बघायचं आहे। तर त्यावर आता लगेच आजी म्हणते की हो हो बघशील अगदी तुझ्या मनासारखं होईल। तर आणि हे बघ अगं ऐश्वर्या, तुला माहिती आहे का
अगं सगळं काही होईल, त्यांना नवीन बिझनेस अगदी टाकायचा आहे ना, त्यासाठी पैसे गोळा करतात, परंतु त्यांना कोणीही पैसे द्यायला तयार नाही. तर ऐश्वर्याला आता खूप असं हसायला येतं. आणि तुला माहिती आहे का ऐश्वर्या, अगं सुमित्राने काय मार्ग काढलेला आहे, ती मात्र त्या जानकीला वामन शास्त्रीकडे घेऊन गेली होती. त्यावर तर ऐश्वर्याला खूप हसायला येतं. ऐश्वर्या हसून विचारते की काय बोलता आजी, आता ही वामन शास्त्री कोण आहेत? तर आजी सांगते की हो आहेत ते कुठेतरी म्हणजे एक मोठे शास्त्री. सुमित्रा त्यांच्याबद्दल सांगत होती. तर त्यांना भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ यात सगळं काही घटनांचा अगदी माहिती मिळते आणि यामध्ये ज्या काही घटणाऱ्या घटना आहेत तर त्याची सांगड तो घालत असतो. आणि तो वामन शास्त्री काय म्हणाला तुला माहिती आहे का? या सगळ्याचा संबंध मात्र आता जानकीच्या भूतकाळाशी आहे. तर ते ऐकून आता ऐश्वर्या म्हणते की काय असं म्हणाले? तेव्हा आता आजी म्हणते की हो अगं ते वामन शास्त्री असे म्हणाले. त्या शास्त्रींचा अंदाज आहे तर तो अगदी बरोबर असतो. ते जे काही सांगतात ना अगदी तसेच असते, तसेच होत असते, सगळं काही अगदी तसेच घडत येते. तर त्यावर आता हे ऐकून ऐश्वर्या पूर्णपणे शॉक होते. आजींना म्हणते की आजी अहो काय सांगतात तुम्ही, म्हणजे ते जे काही आहे ते सर्व खरं आहे. तर आता आजी विचारते की काय? तर माया आता जे काही सांगत आहे तर ते सुद्धा आता हेच शास्त्रींनी सांगितलेलं असतं, म्हणून शास्त्रींचं म्हणणं मात्र ऐश्वर्याला पटलेलं असतं. त्यावर आता लगेच ऐश्वर्या विचारते की म्हणजे तुला काही माहिती आहे का त्यांच्याबद्दल? आता ऐश्वर्या मात्र बोलण्याचं टाळते. ऐश्वर्या म्हणते की नाही मला माहिती नाही, परंतु मी तुमच्याशी नंतर बोलते. तेव्हा आता आजी फोन कट करते आणि आजीला आता आनंद होतो, तिचा चेहरा खुलतो, कारण आता खूप मजा येणार आहे असं आजीला वाटते. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या तर विचारत पडते, कारण माया सुद्धा तिला असेच म्हणालेली असते तो मास्कमॅन आहे ना तो जानकीच्या भूतकाळाशी आहे. तर आणि वामन शास्त्री सुद्धा तसंच काहीतरी जानकी बद्दल म्हणलेले आहे. तर तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला मायाने जे सांगितलेलं आहे ते सर्व आठवते. आता मात्र माया म्हणलेली असते की मी त्या मास्कमॅनला ओळखते, तो जानकीच्या भूतकाळातून आलेला आहे असे जेव्हा माया स्पष्ट म्हणते. विचारलेलं असतं की जानकीच्या भूतकाळातून, तर आता माया म्हणते की हो तो फक्त आणि फक्त जानकीला त्रास देण्यासाठी आलेला आहे. तर या सगळ्याचा विचार करून आता ऐश्वर्या ठरवते की खरंच म्हणजे याचा अर्थ असा होतो की माया खोटं बोलत नाही. तर आणि मी तर जे काही आहे ते करेक्ट दिशेने पाऊल टाकते. तर आणि ऐश्वर्या आता मनाशी खुश होत असते आणि जेव्हा ती मागे वळून बघते तर माया तिला भेटायला आलेली असते. मायाकडे बघून आता ऐश्वर्या हसते, कारण मायावर आता ऐश्वर्याचा पूर्ण विश्वास बसतो की आता आजीच्या सांगण्यावरून माया खरं बोलत आहे. तर तेव्हा आता मायाला बघून ऐश्वर्या म्हणते की अरे वा माया तू आलीस, अगं मी जितकी तुझी वाट बघत होते आतापर्यंत तितकी वाट तुझी कोणीच बघितलेली नसेल, लकी आहेस तू. चल बरं आता जे काही आपलं ठरलेलं आहे मास्कमॅन आणि जानकी ह्या दोघांचा नक्की काय संबंध आहे ते मला लगेच सांग, सगळं काही मला सांगून टाक. तर आता माया पुढे येते आणि म्हणते की हो 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 ऐश्वर्या अगं तुला तर मी सगळं काही सांगून टाकणारच आहे, जानकीचा भूतकाळ ऐकून घेण्यासाठी तू तर फारच आतुर आहे ग. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो आहेच, कारण एखाद्याच्या भविष्याच्या रेषा जर कायमच्या पुसल्या जाणार असतील आणि ते रेषा जर आपल्याला कायमच्या पुसून टाकायच्या असतील तर मात्र भूतकाळ हा तंतोतंत जुळायला नको का? त्यानंतर आता इकडे जानकी आणि ऋषिकेश यांच्या भूतकाळात जी घटना घडलेली आहे ते सर्व आता सौमित्र, सारंग, अवंतिका यांना सांगायला सुरुवात करतात. त्यानंतर मात्र अवंतिका म्हणते की हे बघा दादा वहिनी, तुमच्या भूतकाळामध्ये जे काही घडलेलं आहे आणि त्या भूतकाळाचा शोध जर घ्यायचाच असेल तर आम्हाला सुद्धा ते सगळं व्यवस्थित माहिती असायला हवं. त्यावर आता सौमित्र सुद्धा म्हणतं की हो बरोबर आहे दादा आणि वहिनी, आम्हाला सगळं काही एक्झॅक्टली सांगा की त्यावेळेस कसं आणि काय घडलं होतं ते. तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी एकमेकांकडे बघतात. आता ते सुद्धा इकडे सर्व घडलेली हकीकत आता सांगायला सुरुवात करतात. तर इकडे माया ऐश्वर्याला म्हणते की हो सांगणार, मी सगळं काही सांगणार. तर ऐश्वर्या तुला सगळं काही खरं सांगणार, तर कारण आज मात्र तुला सर्व काही खरं सांगितल्याशिवाय माझ्याकडे कोणताही दुसरा पर्याय नाही आणि कदाचित मात्र हे सर्व जाणून घेतल्यानंतर तूच मला मदत करशील. तर तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की काय बोलतेस माया, मी तुला मदत करेल. तर आता ही माया म्हणते की हो तू मला मदत करशील. त्यानंतर मात्र आता इकडे जानकी आणि ऋषिकेश सांगायला सुरुवात करतात. तर ती गोष्ट अशी आहे की 12 वर्षांच्या पूर्वीची. तर इकडे सुद्धा माया आता ऐश्वर्याला तेच सांगत असते, ही गोष्ट आहे 12 वर्षापूर्वीची. हे सगळं काही सुरू झाले. इकडे मात्र आता जानकी ह्या आपल्या कुटुंबाला सांगायला सुरुवात करते आणि तिकडे माया ही ऐश्वर्याला. आता मात्र जानकीचा तो भूतकाळ ऐकून आता सगळेजण मात्र जानकी, ऋषिकेश यांना मदत करणार असतात आणि आता खऱ्या भूतकाळापर्यंत जेव्हा इकडे ऐश्वर्या पोहोचते तर ती मायाला मदत करेल का? माया आणि ऐश्वर्या या दोघीमध्ये मदत अगदी एकमेकींना करून आता मैत्रीचा हात पुढे होईल का? हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. तर मित्रांनो चला तर आता पुढील अपडेट्समध्ये काय होतं तर ते बघूयात.
ते जाणून घेऊयात. तर आता चला, आता मात्र ही 12 वर्षापूर्वीची जी गोष्ट आहे आपल्या जानकी आणि ऋषिकेशच्या घडलेल्या आयुष्यातील एक अशी प्रेमाची कहाणी असते त्यांची. आता मात्र ऋषिकेश आता एक असा मस्त दमदार हिरो असतो. आता जानकी आणि तो एका कॉलेजमध्ये शिकत असतात आणि आता तो बाईकवर बसून आता मस्त हिरो आता तो असतो. आणि आता जानकी सुद्धा अगदी स्मार्ट, देखणी, अगदी मस्त अशी असते, अगदी जवानी त्यांच्यात ठासून भरलेली असते. आणि तेवढ्यात आपला हा सारंग तर ऋषिकेशचा जोडीदार असतो. हातामध्ये बंदूक वगैरे घेऊन ऋषिकेश सारखा त्या मुलीची वाटच बघत आता बसलेला असतो. सारंग पूर्णपणे थकून गेलेला असतो आणि तो आपल्या दादाला विचारतो की अरे दादा, आणि त्या मुलीचा खेळ कधी संपणार आणि मला फुगे फोडण्याची संधी कधी मिळणार, ती कधीपासून फुगे फोडते. तर त्यावर आता लगेच ऋषिकेश चुटकी वाजवतो आणि म्हणतो की अरे तुला संधी तर मिळणारच, आणि हे बघ अरे संधी मिळवायची नसते सारंग, ती बनवायची असते. असे बोलून आता ऋषिकेश हातामध्ये बंदूक घेतो आणि आता जानकी मात्र आता ती आपले फुगेच फोडत असते बंदुकीच्या अगदी ह्या नेमाने. तेव्हा मात्र आता लगेच ऋषिकेश तिच्या मागून येतो आणि बंदूक आता धरून नेम त्याने धरलेला असतो आणि गन ओढून मात्र जानकीच्या अगोदर तो फुगे फोडतो. मात्र आता जानकीला खूप राग येतो आणि जानकी सोबत सायली असते, कारण त्या दोघी आता एका आश्रमात वाढलेल्या असतात, म्हणून त्या दोघी मैत्रिणी असतात. आता हे ऋषिकेशने मात्र फुगे फोडल्याच्या आता नंतर जानकीला खूप राग येतो. सायली म्हणते की जानकी, कारण ती ऋषिकेशवर धावून गेलेली असते. आता ऋषिकेशच्या हातातील बंदूक ती ओढते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय झालं, तुझ्यासेनी तर एक आता फुगा सुद्धा फुटत नव्हता, म्हणून मी तुला मदत केली फक्त. तेव्हा आता जानकी म्हणते की मला फुगा फोडता येत नाही, हे सांगणारा तू कोण. तेव्हा मात्र आता लगेच जानकी बक्षीस म्हणजे एक माणूस तिला बक्षीस आणून देतो. तर आता जानकी म्हणते की घे तुला बक्षीस. तर ऋषिकेश आता म्हणतो बक्षीस मात्र जानकीच्या अंगावर फेकतो आणि म्हणतो की हे घे आणि नीट येथून निघ. जानकीला खूप राग येतो. तेव्हा आता जानकी म्हणते की नीट बोला. तर आता सायली म्हणते की जानकी इतकी भडकलेली असते. तर ऋषिकेश म्हणतो की ज्याला जी भाषा कळते त्याच भाषेमध्ये हा ऋषिकेश उत्तर देतो. तर मात्र आता जानकी रागाने ते जे काही आहे ते फेकून देते आणि हे तुझं बक्षीस घे असं म्हणते. आणि तेवढ्यात हा मकरंद तेथे येतो. त्याच्या हातावर मात्र ते बाणाचं चिन्ह असतं आणि म्हणतो की कशीही जरी असली तरी सुद्धा जानकी फक्त आणि फक्त ह्या मकरंदची आहे. तेव्हा मात्र आता त्याने आपल्या चेहऱ्यावर मास्क लावलेला असतो, काळा मास्क, आणि आत्ता सुद्धा त्याने आपल्या चेहऱ्यावर काळा मास्कच लावलेला असतो. आणि तो हाता जानकीचं जे काही ते बक्षीस आहे तर ते फेकलेल्या हातात झेलतो आणि जानकी फक्त आणि फक्त माझी आहे असे जबरदस्तीने तो म्हणत असतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.